2 दिवसापूर्वी आहे ना, सुरमई मासा आणला होता घरी आणि त्यावेळेला मी थोडासा फ्राय केला होता आणि थोडासा रस्सासुद्धा बनवला होता. थोडेसे तुकडे उरलेले होते, ते आहे ना मी फ्रिजमध्ये ठेवून दिले होते डब्यात टाकून. तर आता आहे ना 2 दिवस झालेले आहेत. म्हटलं आता हे फ्राय करून न घेता ह्याची काहीतरी वेगळी रेसिपी बनवायला घेऊयात. म्हणून मी इथे पॅटीस बनवायला घेतले होते. तर सगळ्यात आधी आहे ना माशाचे तुकडे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलं आणि ते शिजायला ठेवलं होतं. थोडीशी काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून. ते शिजून होते तोपर्यंत कांदा, कोथिंबीर छान बारीक कापून घेतलं होतं आणि माशाचे तुकडे शिजून झाल्यानंतर एका ताटलीत काढून घेतले आणि त्याच्यातले काटे, त्याची स्किनसुद्धा काढून घेतली. नंतर त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि थोडीशी हळद असे सगळे जिन्नस टाकले आणि सगळं आहे ना छान असं एकजीव करून घेतलं. मिश्रणाला छान बाइंडिंग येण्यासाठी एक अंडसुद्धा मी फोडून टाकलेलं आहे. आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर आहे ना ह्याचे आवडतील त्या आकाराचे छोटे छोटे पॅटीस तयार करून घ्यायचे. पॅटीस आहे ना मी पहिल्यांदाच बनवायला घेतले होते. म्हटलं बघूयात तरी कसे होतात ते. आता मी जसं ह्याच्यामध्ये अंड टाकलं होतं ना बाइंडिंगसाठी, त्याच्याऐवजी तुम्ही एखादा बटाटा सुद्धा उकडून किसून टाकू शकता. छान असं बाइंडिंग येतं आणि चवसुद्धा खूप छान लागते. आता पॅटीस तयार करून झाल्यानंतर आहे ना बारीक रव्यामध्ये पॅटीस छान असे घोळवून घेतले आणि नंतर आहे ना आपल्याला इथे हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. पॅन छान गरम झाल्यानंतर आहे ना थोडंसं तेल टाकायचं आणि दोन्ही बाजूने आहे ना मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे आणि हे करत असताना आहे ना गॅसची जी फ्लेम आहे ना ती अतिशय कमी ठेवायची. थोड्या वेळाने मस्त हे शॅलो फ्राय होऊन तयार होतात. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची तर तयार आहेत आपले पॅटीस गरमागरम खाण्यासाठी. तर आता हे सर्व आहे ना मी एका ताटलीत काढून घेतलेले आहे. खूप छान झाले होते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा रेसिपी. कारण की सुरमई माशामध्ये तसेही काटे खूप कमी असतात. तर हे तुम्ही इझिली छान अशी बनवू शकता पॅटीस. मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.